पॅच सुरू होतो इथून आणि त्या तिथे थोडंसं कठीण आहे. तर आपण बालेकिल्ल्याच्या महाद्वाराजवळ पोहोचलेलो आहोत आणि इथून व्ह्यू खूप छान दिसतंय सुगळ्या माचीचा. माझ्या मागे हे जे आहे हे राजवाड्याचे अवशेष आहे. इथे शिवाजी महाराज राहून आहे. इथून आपल्याला मस्त छान पाली दरवाजाचा व्ह्यू दिसतो. हे बघा. जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा. आज मी आलेलो आहे राजगडवर ट्रेकिंग करायसाठी. अर्ध्यापेक्षा जास्त जीवन शिवाजी महाराजांचं राजगडावरच गेलं आणि माझ्या मागे राजगड खूप छान दिसत असेल नक्कीच. बापरे बघा तटबंदी, दुहेरी तटबंदी बघा. जुनं बांधकाम, शिवाजी महाराजांच्या काळातलं बांधकाम आहे. आता आपण स्टार फोटोग्राफी करायचा प्रयत्न करू. गुड मॉर्निंग मित्रांनो. जोरदार हवा चालू आहे, खूप थंडी आहे, मस्त सूर्योदय झालाय, छान मस्त वाटत आहे. सोळ्या माचीवरून सूर्योदय झालाय. काल आपण संजीवनी माचीवरून सूर्यास्त बघितला, छान दिसतंय ना. आणि आता आपण जे शेवटचं बालेकिल्ला राहिला होता तो कव्हर करायला चाललोय. तसं माझ्याकडे आता मोबाईल पूर्ण गेलाय, पॉवर बँक पण संपलेली आहे. आता फक्त हा गोप्रोच आहे, तर याच्यामध्ये जेवढी बॅटरी आहे तेवढं मी आता शूट करण्याचा प्रयत्न करतो. बघूया आता. नेहमीप्रमाणे बॅग खाली ठेवलेली आहे मी. जेव्हा आपण बालेकिल्ल्याकडे जातो तेव्हा आपल्याला इथे एखादं द्वार असणार आहे, एखादा दरवाजा असणार आहे, त्याचे अवशेष आहे. इथे खोपणे पण आहे. तर बालेकिल्ल्याकडे जाण्यासाठी एखादा दरवाजा तर नक्की असेल. सकाळी सकाळी मस्त वाटतं, थंडगार. आणि आता थोडं 10 वाजू द्या, हालत खराब होऊन जाते. तर आपण जेव्हा ही पायवाट चालत येतो आपल्याला आता इथे पायऱ्या लागलेल्या आहे आणि आता इथून बऱ्यापैकी पॅच आहे. आणि पुढे गेल्यावर ना एकदम असा उभा पॅच आहे, थोडासा डेंजरस आहे. म्हणजे डेंजरस नाही पण आहे, थोडा स्टीफ आहे. हे बघा हा पॅच सुरू होतो इथून आणि त्या तिथे थोडंसं कठीण आहे. इथे आपल्याला दगडात कोरलेल्या पायऱ्या लागतात. तर आपण इथून पूर्ण चालत आल्यावर आपल्याला हा पॅच लागतो. हा पॅच पूर्ण उभा आहे. हा गोप्रो परत नाही आला कोणी. एकच आहे का गोप्रो? आमचं शूटिंग द्या. कुठला चॅनल तुमचा? निखिल ब्लॉग. एक मिनिट या तुम्ही.
इथे खूप स्टीफ आहे आणि जागा पण कमी आहे. एका माणसाची जागा आहे. पुढे हा मी मागे जाऊ ना. नाही पुढे हा पुढे एक साईडला जाऊ म्हणलं. इथे जरा कंजेस्टेड होते. बाकी इथून सोपी आहे आणि जागा पण आहे. चला तर आपण बालेकिल्ल्याच्या महाद्वाराजवळ पोहोचलेलो आहोत आणि इथून व्ह्यू खूप छान दिसतंय सुवळ्या माचीचा. चला आता आतमध्ये जाऊया आणि थोडं एक्सप्लोर करूया. तर मित्रांनो आपण तिथून महाद्वारातून वर आलो आणि आता इथे आपल्याला जननी मंदिर पाहायला मिळतंय. त्यानंतर आता आपल्याला इथून वर जायचं आहे. मी आता बालेकिल्ल्याच्या वर आलोय एकदम हाय स्पीडला. इथून बरेचसे पॉईंट दिसतात. तर माझ्या मागे हे जे आहे हे राजवाड्याचे अवशेष आहे. इथे शिवाजी महाराज राहू नये. बालेकिल्ल्यावरची प्रत्येक इमारत त्यांच्या चरणस्पर्शांनी पावन झालेली आहे. तर ह्या वास्तूमध्ये वर जाताना तुम्हाला चप्पल वगैरे काढावं लागते. बाकी इथून तुम्ही बरेचसे टाके पण बघू शकता. इथे टाके आहेत आणि इथे हा जो आहे एक बुरुज, इथे पण काही अवशेष दिसतात. त्यानंतर इथे समोर आपल्याला सोहळा माची दिसते, सॉरी संजीवनी माची. हा बालेकिल्ला पण भरपूर मोठा आहे. त्या साईडला पण एक आपल्याला हे दिसतंय बुरुज, हे बघा त्या साईडला पण एक बुरुज आहे. तिथे ब्रह्मेश्वर मंदिर आहे. तिथे टाके होते त्या साईडला, ते दाखवतो मी नंतर. इकडे पण बुरुज आहे. खूप जोरदार अशी हवा चालू आहे. आता आपण इथून आलो खालो, इथून असं खाली आलो की आपण हे तलाव बघू शकतो. आता मी इथून खाली बघतो इकडे. आता मी जात आहे इथे खाली. आता हा बालेकिल्ला आहे, म्हणजे मेन जे राजवाड्याचे अवशेष आहे बालेकिल्ल्याचे ते. आणि इकडे ब्रह्मेश्वर मंदिर आहे या ठिकाणी. तिकडून मी असं खाली आलोय तर या बुरुजाकडे जात आहे. इथे खाली पद्मावती माची बघू शकतो आपण. आणि इथून या पॉईंटवरून खाली आपल्याला आली दरवाजा पण बघायला. चला बॅटरी जास्त न घालवता मला तर फायनली आपण या बुरुजावर पोहोचलेलो आहोत. इथून आपल्याला मस्त छान पाली दरवाजाचा व्ह्यू दिसतो. हे बघा पाली दरवाजा, इकडे पद्मावती माची, इकडे पाली दरवाजा आहे. तर इथून पण चांगला व्ह्यू दिसतो.
इथे पण विजिट करायला पाहिजे आपण. गडाचा प्रत्येक कोपरा फिरतो म्हटलं तर खूप दिवस लागू शकतो, खूप दिवस. इथून बघा, इथून चोर दरवाजा आहे जो बंद करून ठेवण्यात आलेला आहे कारण की रिस्की आहे खूप. त्यानंतर तुम्ही इथे जर बघाल ना, इथे हे आहे, खोबणे आहे. तर माहिती नाही नक्की काय आहे ते ही इमारत, पण इथे जे ह्या लेवलला तुम्ही बघाल ना, हे सेम लेवल आहे. तर इथे काही ना काही वरती रूफ असणार आहे याच्यावर लाकडाचं. ते काय आता आपल्याला पाहायला मिळत नाही कुठेच. पण आपण कल्पना करून असं काहीतरी ड्रॉइंग वगैरे बनवू शकतो का? म्हणजे बनवायला पाहिजे कोणी ना कोणी. म्हणजे मी पेंटर किंवा ड्रॉइंग मला जमत नाही एवढं, पण जे प्रोफेशनल्स आहेत त्यांनी ट्राय करायला पाहिजे. म्हणजे खालचा भाग तसाच आणि वरती काय असेल अशी कल्पना करून ड्रॉइंग करायला पाहिजे. आता मी खाली उतरणार आहे सरळ, कारण की आता बॅटरी पण नाही आहे, बस 10% बॅटरी उरली आहे आता याच्यामध्ये. आणि मी आता पद्मावती माचीला जाईल. तिथे जर चार्जिंग करायला भेटलं मला तर तिथे मी पुन्हा व्हिडिओ काढेल. जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. वळली भवानी जेव्हा म्यानाच्या बाहेरी, अन रानात फिरली नव्हती कधीच ती माघारी. तख्त दौलती समोर कधी ना पत्करली लाचारी, आणि कधी ना चुकली ती दिल्लीच्या दरबारी. मराठशाहीचा वेश तिने पांघरला, धर्मरक्षणासाठी सदा सज्ज भवानी झाली. आणि जुलूम करताच्या रक्ताने ती न्हाली. हो चमके शिवाजी समोर नको झालं का? दिल्ली दरबारी हुजूर करतो मी महाराष्ट्रावर स्वारी. शिवाजी लागे पुण्यात शाहिस्ता वस्तीला मग आला, शिवाजी लागे अजमावया शत्रूला. बघून मर्द शिवा खान मनी घाबरले, केला शिवपाने गनिमी काव्याने हल्ला. शाहिस्ता बोलत असे यातोबा केला शाहिस्त्यावर वार, केला शाहिस्त्यावर वार, केला शाहिस्त्यावर वार, केला शाहिस्त्यावर वार. त्याची तोडली मोठेच्या, त्याची तोडली तोडलेच्या, त्याची तोडली मोठेच्या, त्याची तोडली तोडलेच्या. शिवाजी तलवार. मित्रांनो, आता मी खाली उतरत होतो तर इथे एक ग्रुप आला आहे किल्लेकारी परिवार म्हणून. त्यांनी खूप छान गाणे म्हटले. आता मी पण त्यांच्यासोबत म्हणू लागलो थोडंफार जेवढं येते ते. आणि मी नेहमी जेव्हा बालेकिल्ल्यावर येतो तुम्हाला एक प्रश्न पडतो की जेव्हा अफजल खानाचा वध झाला होता तेव्हा त्याचं जे मुंडकं होतं ते या महाद्वारातच पुरलं होतं आणि त्याला त्याची दिवाबत्ती होती. मी विचार करतो की इथेच म्हणजे या महाद्वाराच्यात कुठे पुरल्या गेलं असावं. बघतो पण असं काही जास्त चेंजेस दिसत नाही मला विशेष की तिथे पुरलं असावं. तुम्हाला माहित असेल तर नक्की सांगा.
तर मित्रांनो, परतीच्या वाटेवर असताना ही वाट पूर्ण मोकळी आहे. हा पॅच हे बघा, एकदम कमी जागा आहे एका माणसाची आणि इथून तो पूर्ण स्टीप आहे. हा पॅच इथून सुरू होतो, पूर्ण कातळ कोरीव पायऱ्या आहे आणि मग हा असा वरती जातो आणि तुम्हाला इथून मी पुढे दाखवलंच. थोडासा ॲडव्हेंचरस आहे, एवढं कठीण नाही आहे. कठीण वाटते फक्त, सोपे आहे एवढं की कठीण नाही. फक्त जेव्हा गर्दी होते तेव्हा प्रॉब्लेम होता. तर मित्रांनो, अशी आहे पद्मावती माची. मी एकदम खाली नाही उतरलो त्या तलावाकडे. तर जास्त काही नाही आहे पद्मावती माचीवर. एक पद्मावती देवीचं मंदिर आहे, त्यानंतर सईबाईंची समाधी आहे, त्यानंतर एक शिवशंकराचं मंदिर आहे, त्यानंतर इथे कचेरी वगैरे आहे बऱ्याच ठिकाणी. सो इथे कचेरी आहे ह्या मंदिराच्या मागच्या साईडला. आणि बस एवढंच आहे. बाकी असं खूप काही पाहण्यासारखं नाही आहे इथे खाली. बाकी तर आपण वरती फिरलोच आहे. सो चला बाकी. आणि हां, ऑब्विसली पद्मावती देवीच्या मंदिरावरूनच या माचीला पद्मावती माचीचं नाव पडलंय. त्यानंतर या दॅट्स इट. तर जवळपास आपण पूर्ण राजगड कव्हर केलाय. काल आपण सोवळ्या माची, संजीवनी माची, त्याच्यानंतर आज बालेकिल्ला बघितला, पद्मावती माची बघितली, त्याननंतर आपण सूर्यास्त बघितला राजगडावरचा, त्याच्यानंतर सूर्योदय बघितला राजगडवरचा, त्याच्यानंतर थोडंफार स्टार स्टेल पण बघितले. वातावरण क्लिअर नव्हतं, नाही तर खूप छान फोटो आले असते. तरी मी ट्राय केलं आहे जास्तीत जास्त चांगले फोटो काढायचा. तर दॅट्स इट. आता मी खाली उतरते. आजचा दिवस संपला आहे, घरी जायचं आहे. मस्त दिवस होता कालचा आणि आजचा. कालचा स्टे खूप छान होता, थंडीगार हवा होती जोरदार. सो ठीक आहे. तर आता जवळपास राजगड पूर्णच कवर केलं आहे. आता मी असं काही नाही की राजगड पुन्हा येणार नाही, नक्कीच येणार, पण एवढं कवर करू शकणार का माहिती नाही. तर नेक्स्ट टाईम मी जमलं तर उन्हाळ्यात येणार आणि उन्हाळ्यात येणार आणि ज्यावेळेस पौर्णिमा नाही आहे तेव्हा, सो दॅट मी स्टार फोटोग्राफी करू शकणार. मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कळवा. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. भेटूया अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.